कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाये. वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाये. वडवा नळा त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. न करी अनिकाच पंगीला, नामधारक तुझाची अंकिला. न करी अनिकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मा गोळ भंगा जाये. वडवा नळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. सप्त सागर एकवट होती, जरी हे विरून जाय क्षिती. पंचमहाभूते प्रलय पावती, परी मी तुझाची सांगाती गा विठोबा. सप्त सागर एकवट होती, जरी हे विरून जाय क्षिती. पंचमहाभूते प्रलय पावती, परी मी तुझाची सांगाती गा विठोबा. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाये. वडवा नळ त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. न करी अनिकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. भलतैशेवर पडो भारी, नाम न संडी न टळे निर्धारी. जैशी प्रतिव्रता प्राणेश्वरी, विनमी भानुदास मने अवधारी गा विठोबा. भलतैशेवर पडो भारी, नाम न संडी न टळे निर्धारी. जैशी पतिव्रता प्राणेश्वरी, विनमी भानुदास मने अवधारी गा विठोबा. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाये. वडवा नळ त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. न करी अनिकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. नामधारक तुझाची अंकिला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.
प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन। करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथी नादितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। जयति सिंदूर वदन देवो यत्पाद पंकज स्मरणम। वासर्मनिरिवतम सारासी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हर धमला। या शुभ्रवस्त्रावृता। या विनावर दंड मंडित करा। या श्वेत पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता साम पातु। सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं। मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत् कृपातमः वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं। देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकाली आज स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा। मनी प्राण तकलेश नाशा गोविंद तुझे शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं। विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन। करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम। एक एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम। जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुट मंडितं। राजेन्द्रं सत्यसंधं दशरथ तनयं श्यामलं शांतमूर्तिं। वंदे लोकाभिरामं रघुकुल तिलकं। राघवं रावणारिं। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम। श्री राम राम भरताग्रज राम राम। श्री राम राम रणकर्कश राम राम। श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि। श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि।
श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयाल रनान्यं जाने व जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम् राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि पांडुरंग हरि जय जय वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि जय जय वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि देवाजीचं नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्याव सकाळच्या प्रहरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी वासुदेव हरी जय जय रामकृष्ण हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण वेद पारायण ओम नमो नारायण वेद पारायण श्रीमद नारायण भगवत नारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण वेद पारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण वेद पारायण
ओम नमो नारायणा। ओम श्री हनुमते नमः। 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तथे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रीं समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय जय राम। जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओवी 250 ते 275। श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसमिद्या आत्मरूपं देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे जैसी चोटाची बळी पाविजे सैरा कामुळी तैसी महापापे कुळी संचरती मग कुळा तया असे खा आणि कुळ घात का येर येरा नरका जाणे अथी देखे वंशवृद्धी समाजता या परी होय पतिता मग वांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेत कवना तिलोदके कवना अर्पी तरी पितर काय करीती कैशनी स्वर्गी वसती मनोनित्यही येती कुळापाशी जैसा नखाग्री व्याळू लागे ते शिकांत व्यापी वेगे तेवी आ ब्रह्म कुळ आघवे आपलवीजे देवा अवधारी अनिक येत येत घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वलिला जाळूनी घाली तैसिया तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्ते येणे तैसे नाना दोषे सकळ अर्जुन मने ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडिलिया तिये ठाई मग कल्पांती उकलू नाही येसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे
देवा हे विविध काणी ऐकिजे, परी अजुनी वरी त्रासून उपजे, हृदय वज्रत्वे हे काय किजे अवधारी पाय, अपेक्षिजे राज्य सुख, जया लागिते तव क्षणिक, ऐसे जाणताही दोख अहवे ऋण, जे हे वडील सकळ आपुले, वदावया दिठी सुदले, सांग पा काय थे कुले घडले आमा, आता यावरी जे जियावे, तयापासून हे बरवे, जे शस्त्रे सांडोनी सहावे बाण यांचे, तयावरी होय जितुके, ते मरण ही वरी निके, परियेने कलमशे चाड नाही, ऐसे देखोनी सकळ, अर्जुने आपुले कुळ, मग मने राज्य ते केवळ निरय भोगू, ऐसे तिये अवसरी, अर्जुन बोलिला समरी, संजयो मने अवधारी धृतराष्ट्राते, मग अत्यंत उद्वेगला, ना धरत गैवरू आला, ते उडी घातली खाला, रथोनिया, जैसा राजकुमार पदच्युतू, सर्वता होय उपहतू, कारवी राहुग्रस्तू प्रवाहिनो, ना तरी महासिद्धी संभ्रमे, जिंतीला तापसू भ्रमे, मग आकळोनी कामे दिनू किजे, पैसा तो धनुर्धरू, पैसा तो धनुर्धरू, अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे जेत रयंवरू तेजिला तेने, मग धनुष्य बाण सांडिले, न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐक राया वर्तले, संजयो मने, आता यावरी तो वैकुंठ नातू, देखोनी सखेद पारतू, कवने परी परमार्थू निरूपिलम, ते सविस्तर पुढारी कथा, अतिस कौतुक ऐकता, ज्ञानदेव मने आता निवृत्ती दास, हरि ओम तत्स इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम अर्जुन विषाद योगो नाम प्रथम अध्याय गोडहा, कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 26 म्हणजे ब्रह्मपत्राचा पहिला अध्याय, आणि पहिल्या अध्यायाचा हा 7वा भाग म्हणजे शेवटचा भाग। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। चरणी ठेवो नियामाता, मंदोदरी मने लंखाणाता, अशोकवनी ठेविता सीता, कुळाची घाता ती करी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका,
काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आयशे, देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईना मी तुझं, जना समे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदर खंडातील 26व्या अध्यायाच्या 7व्या भागाला, म्हणजे ब्रह्मपत्रातील पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरे यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. प्रसवनगिरी पर्वताच्या ठिकाणी रामरया, हनुमंतरया, लक्ष्मण दादा, नळ नीळ जांबुवंत आणि सर्व वानर मंडळी सहित राजा सुग्रीव अधिक सेनापती सगळ्यांची सभा भरलेले. सभेमध्ये लक्ष्मण दादा लंकेमधून हनुमंत यांनी ब्रह्मदेवाकडून लिहून आणलेलं पत्र, यामध्ये हनुमंत याची कीर्ती, यश, तिथला पराक्रम सगळं वर्णन केलेलं आहे. ते लक्ष्मण दादा पत्र वाचत आहेत. रामरया लक्ष देऊन पत्राचं वाचन ऐकत आहेत. असं गोड ब्रह्मपत्राचं चिंतन नात्र यांनी अत्यंत सुंदर आणि सुरेख रीतीनं वर्णन केलेले आहे. कथेचे अनुसंधान कुठेपर्यंत आलेले, तर मंदोदरी राजा रावणाला विनंती करते. आपल्या पती देवाला, नवऱ्याला म्हणते, अशोक वनाच्या ठिकाणी सीताला आणून ठेवलंय, हे चुकीचं आहे. अशोक वनामध्ये जर सीता ठेवली किंवा लंकेमध्ये जर तिला स्थान दिलं, तिला जर कैदेमध्ये ठेवलं, तर मग लंकेमधल्या राक्षस कुळाचं काही खरं नाही. सगळ्यांचा नाश होईल, नायनाट होईल. सीता कुळाचा क्षय करील, कुळघात करील. अशा प्रकारे राजा रावणाच्या चरणावरती आपला माथा टेकून मंदोदरी राजा रावणाला विनंती करते. स्वये अर्पणिया सीता शरण रिघावे, श्री रघुनाथा निवार जन्म मरण कथा अक्षयता सुखरूप. म्हणून तुम्ही स्वतः काय करावं, रामरयाला शरण जावं. तन मन धन काया वित्त चित्त जीवित्व आणि रामरयाची आणलेली रामाची कामता सीता माता रामरयांना अगदी मोठ्या मनानं अर्पण करावी. ज्यांची त्यांना देऊन टाकावी. रामरयाला क्षमा मागावी. रामरया कृपाळू आहेत, मायाळू आहेत, कनवाळू आहेत. तू माऊलीहून मायाळ, तू चंद्राहून शीतळ, पाणीयाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा असा भगवान परमात्मा तुम्हाला तुमच्या चुकीला माफ करून टाकेल आणि तुम्हाला अक्षय सुख प्राप्त होईल. कारण भगवान परमात्मा बाप रखमा देवीवर सर्व सुखाचा आघर असा परमात्मा आहे. आणि त्यामुळे तुमच्या जन्म मरणाची कथा निवारण होऊन जाईल अशी मंदोदरी राजा रावणाला सांगते. श्रीरामा झाली अनन्य शरण, कदा बाधेन जन्म मरण. रावणा पावसी कृत कल्याण, सत्य भाषण हे माझे. रामाला जर तुम्ही अनन्य शरण गेला,
तर जन्म मरणाची बाधा कधी बाधणार नाही. 184च्या फेऱ्यातून मुक्तता होईल. आणि या राक्षस कुळामध्ये आलेल्या या देहाला, राक्षस देहाला पवित्रता प्राप्त होईल. तुम्ही पावन व्हाल. तुमच्या या जीवनाचं कृत कल्याण होईल. हे बोलणं माझं खरं आहे, तुम्ही लक्षात घ्या, अशी मंदोदरी राजा रावणाला बोलते. असं लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचताना वाचत आहेत आणि सर्वजण ऐकत आहेत. माझे न करशील वचन तय इंद्रजित कुंभकर्ण पाचारोनी दोघे जण रामार्पण करीशिता. आणि माझं वचन जर खरं करायचं असेल तर लगेच ताबडतोब इंद्रजिताला कुंभकर्णाला बोलवा. रामाची सीता आणायला सांगा आणि रामरायाला ती अर्पण करून टाका. रावण हित कुळार्ता रामार्पण करी सीता. ऐसे रावणे ऐकता उद्वेगता पावला. आपल्या कुळाचं हित व्हावं असं जर वाटत असेल तर रामरयाची चोरून आणलेली सीता रामरयाला मोकळ्या मनानं शरण जाऊन अर्पण करा, असं मंदोदरी बोलते. राजा रावण ऐकतो. राजा रावणाला संताप चीड निर्माण होते. मनाच्या ठिकाणी उद्वेगता राजा रावणाच्या निर्माण होते. मंदोदरीचे वचन सर्वस्वे मानी कुंभकर्ण इंद्रजित वचनाधीन रामार्पण करतील. राजा रावणाला असंही वाटू लागलं की मंदोदरी ही महाराणी आहे. आपल्या बरोबर तिचा अधिकार या राज्यावरती. मंदोदरीनं सांगितलं कुंभकर्णाला, इंद्रजिताला रामाची सीता रामाला अर्पण करा बाबांनो. तर ते दोघंही मंदोदरीचं म्हणजे आपल्या बायकोचं ऐकतील आणि रामाची सीता आपल्याला न कळता न सांगता रामरयाला परत देऊन टाकतील, अर्पण करतील. ही चिंता राजा रावणाला वाटू लागलेली आहे. रावण सांगे मंदोदरीसी निवारावया स्वप्न विघ्नासी. आदि पूजू सदा शिवाशी उपचाराशी त्वानी. रावण मंदोदरीला म्हणतो तुला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये भयंकर विघ्न आल्याचं तू पाहिलं. स्वप्नाचं निवारण करायचं असेल, स्वप्नात आलेली विघ्न साक्षात येऊ नये असं वाटत असेल तर आपण भगवंताची, शिवशंकराची, सदाशिवाची पूजा करू. तो पूजा सामग्री आणून दे. शिवशंकराची पूजा करायला सुरुवात करू. राजा रावण मंदोदरीला बोलतो काय कारी गोवनी निजांगणा विश्वासी राक्षसी दुर्मना. रावण धाडी अशोकवना क्षितीच्या यत्न करावया. कारी गोवनी निजांगणा विश्वासी राक्षसी दुर्मना. रावण धाडी अशोकवना सीतेच्या यत्न करावया. पूजेच्या कार्यामध्ये मंदोदरीला गुंतवायचं आणि आपली जी असणारी मनाची दुर्बुद्धी आहे त्या दुर्बुद्धीला राजा रावण काय करतो तर अशोकवनामध्ये पाठवतो म्हणतात. त्या दुर्बुद्धीवर राजा रावणाचा खूप विश्वास आहे. राजा रावणाला सुबुद्धी मुळीच आवडत नाही. राजा रावणाच्या डोक्यात सुबुद्धी येत नाही. दुर्बुद्धीवर राजा रावणाचा विश्वास आहे. त्या दुर्बुद्धीला अशोकवनामध्ये सीतेला आपलंस करण्यासाठी राजा रावण पाठवतो आणि मंदोदरीला पूजेमध्ये गुंतवतो. इंद्रजित अथवा कुंभकर्ण मंदोदरी का विभीषण यांचनी बोले सीतापन सर्वता जानन सोडावी.
तिथल्या अशोकवनामध्ये सीता माऊलीच्या भोवताली मोठमोठ्या राक्षसनी पाळत ठेवू नये, संरक्षण करण्याकरता आहेत, पहारा देत आहेत. त्या सगळ्यांना सूचना करण्यात आली. मंदोदरीनं सांगितलं, कुंभकर्णानं सांगितलं, इंद्रजितानं सांगितलं किंवा विभीषणानं सांगितलं, तरी मला विचारल्याशिवाय अशोकवनातून सीता कुठेही जाता कामा नये, तिला इथून कुणीही कुठेही सोडता कामा नये. या चौघांची जरी परवानगी आली तरी मला विचारल्याशिवाय सीतेची सुटका झाली नाही पाहिजे, असा राजा रावण सर्व राक्षसींना सूचना देतो. अशोकवना निघे राक्षसी, हनुमान लागला तिचे मागेशी, श्रीरामे कृपा केली कैशी, सीता अनन्याशी भेटेल. अशोकवनाकडे दुर्बुद्धीयुक्त राक्षसी निघालेले राजा रावणाचा सांगावा घेऊन. राजा रावणाचा सांगावा ती सांगणार आहे तिथल्या राक्षसींना की इंद्रजित, कुंभकर्ण, मंदोदरी, विभीषण यांनी कुणी जरी सीताला सोडा, ती रामाला देऊन टाकायचे म्हणलं तर तुम्ही सोडू नका. हा सांगावा घेऊन दुर्बुद्धीयुक्त निघालेली राक्षसी हनुमंत या तिच्या पाठीमाग अशोकवनाच्या दिशेनं निघतात. आणि हनुमंत या म्हणतात, आज खरोखर रामानं माझ्यावर कृपा केली, म्हणून जी रामरायाला अनन्य शरण आहे ती सीता मला भेटेल. सीता देखली या दृष्टी, हनुमान घेऊन शके भेटी, राक्षसी रक्षण कोट्यानुकोटी, वृक्ष संपुटी राहे गुप्त. हनुमंत याचं आगमन अशोक वाटिकेमध्ये झालेले. या वृक्षाखाली सीता माऊली वास्तव्यास आहेत. अदृश्य रीतीनं गुप्त हनुमंत याचं आगमन तिथं झालेलं आहे. पण भोवताली कोट्यानुकोटी राक्षसांचा पहारा आहे, कोट्यावधी राक्षसींचा गराड आहे. त्यामुळे हनुमंत या सीता माऊलीची ताबडतोब भेटी घेऊ शकत नाहीत. म्हणून हनुमंत यांनी काय केलं, झाडाच्या फांदीमध्ये गुप्त रीतीनं राहिले. एकांती भेटावया चितेसी, हनुमान गुप्त वृक्षवाशी, तेथे सीतेची स्थिती कैशी, वृक्षवल्ली श्रीराम स्मरण. एकांतामध्ये सीता माऊलीची भेट घ्यायची हा निश्चय हनुमंत यांनी केला. आणि हनुमंत या त्या वृक्षाच्या फांद्यामध्ये झाडावरती गुप्त वास्तव्य करून थांबले. आणि तिथूनच सीता माऊलीची अवस्था पाहू लागली. त्या अशोक वाटिकेच्या ठिकाणची झाडं, झुडप, वृक्ष, वेली, दगड, गोटे सर्व राम नाम घेत होते, ते रामनामाचं स्मरण करत होते. याचा अनुभव हनुमंत यांना आला. अशोकवनीचे पाषाण, गुलमलता पक्षी तृण, अवघी करती श्रीराम स्मरण, प्रभाव पूर्ण सीतेचा. अशोकवनामध्ये जे लहान मोठे दगड होते, गोटे होते, वेली होत्या, फुलांची झाडं होती, गवत होत, झाडं होती, पक्षी होते, सगळे मिळून अवघे रामनामाचं स्मरण करत होते. ही कशाची किमी आहे म्हणतात, तर सीतामाईच्या भक्तीची किमी आहे. सीतामाई श्रीरामाची किती भक्ती करत होत्या, ती भक्ती पाहून दगडाला सुद्धा पाजर फोडण्याची ताकद माऊलीच्या नामचिंतनामध्ये होते.
झाडांना सुद्धा पक्ष्यांना सुद्धा रामनाम घ्यायला लावायची ताकद सीतामाऊलीच्या भक्तीमध्ये होते. एवढी भक्ती, एवढा महिमा सीतामाऊलीच्या भक्तीच्या प्रभावाचा तिथल्या झाडावर, झुडपावर, वेलीवर, पशु पक्ष्यावर, दगड गोट्यावर सर्वच गोष्टीवर पडला होता. आणि सगळे जण रामनामाचं चिंतन करत होते. हे हनुमंत्रीयांनी पाहिलं, ऐकलं, अनुभवलं. जागृती स्वप्नी तुर्या सुसुप्ती हनुमान शोधिता शिता सती मितुपनाही परती सजती शोधित. अनेक दुसरे मज नाही आता निमिलिया चित्त पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती अवस्थेमध्ये सीता माऊली रामरयाचं नामस्मरण करत होत्या, नामचिंतन करत होत्या. सुसुप्ती, स्वप्न, तुर्या, उन्मनी याही अवस्था सीता माऊली रामनामाचं चिंतन करत होत्या. हनुमंत्रींनी बरंच निरीक्षण केलं. सीता माऊलीच्या नामचिंतनाची स्थिती जाणून घेतली, शोध घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं सीता माऊली अद्वैत अवस्थेला पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडे कुठलाही भेद नाही. मी, माझं, मला, तू, तुझं, तुला हा मितूपणा नाही, द्वंद्व राहिलेलं नाही. मितूपणाची बोळवण झालेली आहे. याचा सहज अनुभव, शोध हनुमंतरायांना लागला. हनुमंतरायांनी सीता माऊलीची स्थिती जाणून घेतली. त्यांच्या भोवतालचं वातावरण, त्यांची देहस्थिती अंतर्बाह्य राममय होऊन गेली होती. रामनामाचं चिंतन करणं हे एकच ध्येय माऊलीनं आजमावलं होतं, आत्मसात केलं होतं. परिपूर्णतेने ते पार पाडण्याचा प्रयत्न माऊली करत होत्या. मुखानं श्रीराम नामाचं भजन गात होत्या. हे हनुमंतानी पाहिलं, ऐकलं. परिसोनी सीता स्वरूप स्थिती ऐकोनी हनुमंत शोधक शक्ती सुखावोनी श्री रघुपती नयनास्त्रवती स्वानंद बिंदू. लंकेमध्ये अशोकवनामध्ये राजा रावणानं सीता माऊलीला आपल्या लक्षावधी कोट्यावधी राक्षसींच्या कैदेत ठेवलं होतं. नजर कैदेत सीता माऊली होत्या. परंतु सीता माऊली कोणत्याही गोष्टीची काळजी करत नव्हत्या, चिंता करत नव्हत्या. त्या निवांत होत्या, बिनधास्त होत्या आणि रामनामाचं भजन करत होत्या. रामा तुमचं नामस्मरण करत होत्या. हे ब्रह्मपत्रामध्ये ब्रह्मदेवानं लिहिलेलं लिखित लक्ष्मण दादा वाचत होते. हनुमंतरायांनी भक्तीचा कसा शोध केला, सीता माऊलीचं स्वरूप कसं जाणून घेतलं, त्यांची स्थिती, गती, प्रगती ही हनुमंतरायांनी कशी पडताळली हे रामरायांनी ऐकलं. रामरायांना आनंद झाला, सुख वाटलं. रामरायाच्या नेत्रातून आनंद अश्रू घळघळ वाहू लागले. नवे ती नैनाश्रू जीवन पूर्णानंदे अभिषिंचन हनुमंतासी रघुनंदन संतोषोनी करीतसे. ते भगवंताच्या डोळ्यातील अश्रू म्हणू नका म्हणतात.
पूर्ण आनंद झालेलं, स्वानंदाचं डबडबलेलं जीवन डोळ्यातून बाहेर पडत होतं. आणि हनुमंतरायाच्या कार्यावर, हनुमंतरायाच्या रामभक्तीवर आपल्या कृपेचा वर्षाव करत होतं. एवढा आनंद रामरायांना झाला होता. नात्रया वर्णन करतात. धन्य सीतेचे मनोगत, नित्य श्रीरामी अनुरक्त, धन्य हनुमंताचे जीवित, सेवानुरक्त श्रीरामी. काय सीतामाऊलीच्या मनाची धारणा आहे बघा. परराज्यामध्ये, परदेशामध्ये, परकीयाच्या अधिकारात नजर कैदेत राहिल्या माऊली सुद्धा कुणाला न घाबरता भगवंताची भक्ती करतात, आपल्या देवाचं चिंतन करतात, आपला स्वधर्म सोडत नाहीत, आपला नामचिंतनामध्ये वेळ घालवतात, राम भजनामध्ये आपला दिवसेंदिवस रात्र, जागृती, सुसुप्ती, शयन या सर्व अवस्था व्यतीत करतात. आणि त्याही नित्य नित्य श्रीरामाशी चिकटून आहेत. भगवंताच्या नामाचा अजिबात सुद्धा, थोडा सुद्धा विसर पडू देत नाही. भगवंताच्या नामचिंतनाला आळस करत नाही, टाळाटाळ करत नाही. आवडीनं, भक्तिभावानं भगवंताचं नामचिंतन करतात. काय सीता माऊलीला धन्यता द्यावी तेवढी थोडी म्हणतात. आणि हनुमंतरायाचं जीवन पहा म्हणतात. स्वामी कार्य करण्यामध्ये भगवंताला आपलं सर्वस्व वाहिलेले हनुमंतराया सदैव श्रीरामाची सेवा आपल्या हातून घडावी. भगवंताची सेवा घडत असताना तन मन धन भगवंताच्या सेवेला लागावं, म्हणजेच हनुमंतरायाचं जीवन आहे. सर्व आयुष्य संपूर्णपणे भगवंताला अर्पण केलेले एकमेव धन्य रामभक्त हनुमंतराय आहेत. धन्य ब्रह्म याचे लिखित, आरती वो संडे परमार्थ, श्रवण मात्रे श्री रघुनाथ, सोये डुल्लत आनंदे. ब्रह्मदेवानं पत्रामध्ये लिहून दिलेलं ब्रह्मलिखित आहे, तेही खरंच धन्य आहे म्हणतात. त्याची सुद्धा किती स्तुती करावी तेवढी थोडी आहे. प्रत्येक शब्दातून, ब्रह्मपत्राच्या अक्षरातून भगवान परमात्मा प्रगट होतो. भक्ती परमार्थ वाढीस लागतो. हे रामरायांनी ऐकलं आणि रामराया आनंदानं डुलू लागले. परी सोनी सीता स्वरूप स्थिती, ऐकता हनुमंताची ख्याती, संतोषोनी श्री रघुपती, हर्षे मारुती आलिंगी. लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत आहेत. अशोकवनामध्ये सीता कोणत्या अवस्थेत होती, काय स्थिती होती, हे ब्रह्मपत्रामधलं ब्रह्मलिखित लक्ष्मण दादानी वाचलं. हनुमंतरायांनी तिथं कसं कसं शोध घेतला, तिथला कसा कसा अनुभव घेतला, तिथं आपला वेळ कसा व्यतीत केला. सीतामाऊलीची भेट घेण्यासाठी हनुमंतरायांनी किती वेळ तग धरली, दम धरला. आणि एकांत कधी ज्यावेळेस एकांत मिळाला त्यावेळेस त्यांनी सीतामाऊलीची भेट कशी घेतली. हनुमंतरायाची ख्याती ब्रह्मपत्रातून रामरायांनी ऐकली. रामरायांना आनंद झाला. रामरायांनी स्वतः
हनुमंतरियाला कडकडून मिठी मारली, आलिंगन दिला. दोघा पडिले आलिंगन, खुटला बोल तुटले मौन. एका जनार्दना शरण, रामायण रम्य रामे. दोघांची मिठी पडली, आलिंगन पडलं. आलिंगन घडे दिव्य काया जोडे. बोलणंच खुंटलं गेलं, मौन तुटलं गेलं. दोघांची मिठी पडली आणि दोघांचं दोघं पण दोघेही विसरून गेले. अशी अवस्था भक्त सखया हनुमंतरियाची आणि जगाचं परब्रह्म असणाऱ्या अवतारी पुरुष रामरयाची झाली. अध्याय कळसाला आलेला असताना आपल्या सद्गुरूंची आठवण कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना झाली. आणि ते म्हणतात, एका जनार्दना शरण. मी जनार्दन स्वामींना शरण जातो, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो, त्यांच्या पायावर माझं डोकं टेकवतो. त्यांच्या कृपेनं छे गोड रम्य रामायण अतिशय सुंदर रीतीनं मी तुमच्या समोर ठेवू शकलो, मांडू शकलो, लिहू शकलो. ही माझ्या सद्गुरूंची जनार्दन स्वामींची कृपा आहे. श्रीरामा विश्रांती हनुमंती, हनुमंता श्रीरामी विश्रांती. एकी पदाती अनन्य प्रीती, अगम्य स्थिती श्रुती शास्त्र. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, पोथीमध्ये, ग्रंथामध्ये काय वर्णन केलेले आहे. रामरयामुळं हनुमंतरियाला सुख वाटतं आणि हनुमंतरियामुळं रामरयांना अधिक आनंद होतो. दोघं देवभक्त एकरूप आहेत. दोघांचं ऐक्य आहे, दोघांमध्ये फरक नाही. दोघांचं निज ऐक्य आहे. अशी अगम्य स्थिती राम अवतारातील श्रीरामाची आणि हनुमंताची आहे. भक्त भावार्थाचे प्रेम, स्वय जाणे पै श्रीराम. भजन वित्पत्तीचे वर्म, प्लवंगम स्वय जाणे. भाव काय असतो? कोणता भक्त भावार्थानं भक्ती करतो, जाले भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. ज्याला भक्ती कळते, जिव्हाळा कळतो, भगवंताबद्दलची प्रेम आहे, आवड आहे, भगवंताबद्दलची श्रद्धा आहे, भगवंतावर विश्वास आहे, भगवंताबद्दलचा सद्भाव आहे, तो भक्त देवाला, भगवंताला आवडतो. त्याची स्थिती भगवान परमात्मा जाणून घेतात. असा भक्त रामदूत, रामभक्त हनुमंतराय आहेत. भजन केल्यानं, रामनामाचं चिंतन केल्यानं, मुखातून भगवंताचं नाम गोड रीतीनं गायल्यानं काय फळ मिळतं किंवा किती शक्ती निर्माण होते, याचं वर्म फक्त हनुमंतराया या भक्तालाच माहित आहे. म्हणतात, तुम्हा आम्हाला ते कळत नाही, कारण तुमचा आमचा तेवढा भक्तीवर विश्वास नाही. तेवढा म्हणतो मी, जेवढा पाहिजे तेवढा नाही. आपण वरवरची भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, लोकांना दाखवण्याची भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, पण भगवंतापर्यंत पोहोचेल अशी भक्ती करावी. आणि अशी भक्ती करणारा भक्त भगवंताला आवडतो. आणि हे फक्त हनुमंतरायाच करू शकतात. हा भक्तीचा महिमा फक्त हनुमंतराया जाणू शकतात. करिता बहुसाल वित्पत्ती, भक्त भावार्थ प्रेम प्रीती, ससानये अभिव्यक्ती, गता संगती अवधार. भक्तीचं, भक्ताचं आणि भगवंताचं नातं काय असतं? कथा त्रिवेणी संगम.
देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर जे ऐकती सादर पवित्र हरिकथा ज्यांच्या कडून पवित्र हरिकथेचं श्रवण होत असेल पवित्र हरिकथा उच्चार केली जात असेल त्याच्या जीवनातील दोषाचे डोंगर जळून जातात आणि ते नारी नर शुद्ध होऊन जातात. असं भक्तीचं भगवंताचं आणि भक्ताचं अनन्य साधारण नातं आहे. विशेष महत्व आहे. भगवंतामध्ये भक्तीमध्ये आणि भक्तामध्ये एक आगळं वेगळं प्रेम आहे प्रीती आहे आणि त्या प्रीतीमध्ये कोणतीही अशा प्रकारची हाव नसते कोणत्याही प्रकारचा अट्टास नसतो कोणत्याही प्रकारचं मागणं नसतं हट्ट नसते नियम नसतात. ही भक्ती सहसा भल्या भल्यांना कळत नाही ती उघड कळत नाही ती भक्ती डोळ्यानं दिसत नाही पण भक्तीचं महात्म्य आगळं आणि वेगळं आहे श्रेष्ठ आहे. ते देव बाप्पा हनुमंतरायाच्या सेवावृत्तीतून आपण घेतलं पाहिजे. भगवान परमात्मा रामरिया अशा रामभक्तावर किती प्रेम करतात जीवापाड नितांत माया करतात याच साक्षात उदाहरण रामराय आहे असं म्हणतात. ब्रह्मपत्राचं वाचन चालू आहे. पहिला अध्याय कळसाला आलेले पुढल्या कथेची जी संगती आहे ती श्रोते मंडळी हो पुढल्या अध्यायापासून तुम्ही सावधानतेने ऐका असं रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला लक्ष देऊन ऐकण्याची विनंती करतात. एका जनार्दना शरण हनुमान पावला शोकवन पुढील ब्रह्मपत्र लेखन सावधान अवधारम. परत एकदा शांतीब्रह्म एकनाथ महाराज अर्थात नाथत्रया आपल्या सद्गुरूंना शरण जातात. जनार्दन स्वामींच्या चरणावरती नतमस्तक होतात. ब्रह्मपत्राचं वाचन चालू आहे. वाचनाच्या कथेमध्ये हनुमंतराया अशोकवनामध्ये पोहोचलेले आहेत. सीतामाऊलीचं वास्तव्य आहे. तिथल्याच वृक्षावर झाडाच्या फांदीमध्ये गुप्त राहिलेले आहेत थांबलेले आहेत. तिथपर्यंत कथाभाग आलेला आहे. पुढल्या अध्यायामध्ये अजून तुम्हाला गोड कथा ऐकायला मिळेल. ब्रह्मपत्राचं हे गोड अशा प्रकारचं रामभक्तियुक्त निश्चिम श्रद्धा प्रेम जिव्हाळा देवाबद्दलचा विश्वास निर्माण करणारं कथेचं चिंतन आहे. ते तुम्ही सावधानतेनं ऐका म्हणतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टीकायाम ब्रह्मपत्र हनुमंत प्रताप वर्णन नाम षड्विंशतितमोऽध्याय गूढाम कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम. ओम
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा पुस्तरी काहीच नेने बोलत वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी हरिदेव जगत जगदेव हरी हरि तो जगतो नाही भिन्न वपू यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्याशांबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी हरिदेव जगत जगदेव हरी हरि तो जगतो नहीं भिन्न वपू यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्याशांबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाश सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनावनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनावनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दक्ष ज्ञानर्ष्या अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दक्ष ज्ञानर्ष्या अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल